आप देख रहे हैं इंडिया न्यूज लाइव टीवी, लोकतंत्र की आवाज। महाराष्ट्र के बल्लारपुर में नमो चषक 2024 अंतर्गत गीत गायन व रंगोली स्पर्धा का अंतिम महामुकाबला व पुरस्कार वितरण समारोह शनिवार की शाम शगुन लॉन बल्लारपुर के मैदान पर राज्य के वन संस्कृति व मत्स्य पालन मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेत्री नेहा पेंडसे व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष राहुल लोनीकर की प्रमुख उपस्थिति में हुआ। इस मौके पर नेहा पेंडसे ने कहा कि सुधीर भाऊ के कार्य देखकर मैं काफी प्रभावित हुई हूँ। उन्होंने मेरा मन जीत लिया। उनके कार्य प्रशंसनीय हैं। इस समय बड़ी संख्या में खिलाड़ी व नागरिक उपस्थित रहे। पुरुष कबड्डी प्रतियोगिता का प्रथम पुरस्कार 31,000 नगद श्रीराम बालक अखाड़ा ने प्राप्त किया तथा द्वितीय पुरस्कार 21,000 तरुण उत्साही क्रीड़ा मंडल ने प्राप्त किया। महिला कबड्डी का प्रथम पुरस्कार 21,000 रुपए श्रीराम बालक अखाड़ा टीम ने प्राप्त किया तथा द्वितीय पुरस्कार 11,000 रुपए गुरु नानक पब्लिक स्कूल बल्लारपुर ने प्राप्त किया। कार्यक्रम का बहुत ही सुंदर तरीके से संचालन व आभार रोशनी पाल व नासिर खान ने किया। खूप आवडतात, म्हणजे त्यांनी माझं मन जिंकून घेतलं। जेव्हा ते म्हणाले की बोटॅनिकल गार्डन, मला इतकं छान वाटलं। जर मला कोणी इथे इंस्टाग्राम वर फॉलो करत असेल तर त्यांना माहिती, मी रोज सकाळी एक फुलाचा फोटो टाकते। तर खूप छान वाटलं मला की कलाकार माणूस आहे आणि प्रगतीही आवडते आणि स्वतःच्या माणसांची, स्वतःच्या लोकांची खूप काळजी आहे त्यांना। आणि आता मी जेव्हा येत होतो अर्धा तास चंद्रपूर वरून इथपर्यंत, तर सतत फोनवरती सतत लोकांची चिंता, याचं काय झालं त्याचं काय झालं। तर मला, आणि हे सतत करत राहणं सोपं नाहीये, खूप एनर्जी लागते आणि खूप पॅशन लागतं त्याच्यासाठी। तर खूप सलाम आहे मला अशा एका लीडरसाठी आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि माझ्याकडनं खूप खूप ऑल द बेस्ट। मी असं ठरवलं की नेमकं या भागामध्ये जाऊन पाहिलं पाहिजे की काय जादू आहे। आणि या ठिकाणावर आल्याच्या नंतर भाऊंची लोकप्रियता आणि आपल्या सर्व चंद्रपूर जिल्ह्यांचं भाऊवरचं प्रेम या ठिकाणी दिसून आलं। प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये अगदी नेहाजींना जेवढं आकर्षण पाहण्याचं भाऊ, या वयातही आपल्याला पाहण्याचं आणि आपल्याला हात मिळवण्याचं तेवढंच आकर्षण युवा पिढीमध्ये मला पाहायला भेटलं। त्यामुळे कधी कधी आम्हाला वाटतं की युवा आम्ही आहेत, परंतु एवढी ऊर्जा आपल्यापासून भाऊ महाराष्ट्रातील तरुणांना मिळते की अगदी आणखी नाही युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून देखील ताकदीने तुम्ही शिवू शकता। त्यावरून मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणच्या सर्व खेळाडूंना आपल्याला भरभरून दिलं। जगातले सर्वात जास्त वाघ आपल्या जिल्ह्यात आहे, जगातला सर्वात प्रसिद्ध साग आपल्या जिल्ह्यात आहे। आता आपण ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतोय की ज्यामध्ये आपला प्रयत्न आहे। म्हणजे मी तर मुंबईमध्ये अनेक बैठका केल्यात आणि माझा विश्वास आहे की आपल्या जिल्ह्यात 4 आणि 5 ला आपण साधारणतः 80 ते 90 हजार कोटीच्या उद्योगाचे MOU करू आणि त्याचा पाठपुरावा करून प्रयत्न असा आहे की आपल्या जिल्ह्यातला कोणताही तरुण हा रोजगारासाठी आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाता कामा नये अशी व्यवस्था 10 वर्षात आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करायची आहे। आणि त्यासाठी 4 आणि 5 ला ऍडव्हान्टेज चंद्रपूर आपला जिल्हा इतका पुढे गेला पाहिजे की जेव्हा आपल्या जिल्ह्यातला एखादा तरुण लग्नासाठी उभा झाला तर इतर जिल्ह्यातल्या आई वडिलांना वाटलं पाहिजे की जावई चंद्रपूर जिल्ह्याचाच असला पाहिजे। एवढा उत्तम जिल्हा आपल्याला चंद्रपूर करायचा आहे आणि त्यासाठी एकदा जोरात भारत माता की जय म्हणायचं आहे। भारत माता की जय भवानी, जय शिवाजी। आम जनता से जुड़ी खबरों को देखने के लिए इंडिया न्यूज लाइव टीवी को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन दबाएं।